हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि आम्ही गेलो होतो प्रहार अकॅडमीमध्ये. तर शेजारच्या काकांच्या युनिटमधले लोकांची ऑन ड्युटी जे आर्मी लोक आहेत त्यांची एक रॅली काढणार होते आणि ती पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात ते थांबतात. एक रिकनेक्टिव्ह आणि एक आर्मीबद्दल प्रेम व्हावं म्हणून ते सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात फिरतात आणि आम्ही तिथे गेलो होतो त्यांच्या स्वागतासाठी. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सिंग रेसिडेन्सीमध्ये. तर एक छोटासा प्रोग्राम ठेवला होता तिथं आणि सगळ्यांसाठी जेवण ते सगळं ठेवलं होतं आणि सगळे 60 जण होते. तर जे रिटायर होते त्यांचं पण गेट टुगेदर सारखा कार्यक्रम होता. तर सगळे रिटायर तिथं आले होते आणि विथ फॅमिली सगळे आले होते. तर सगळ्यांनी त्यांचा आधी ऑप्शन केला आणि त्यानंतर सगळ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तर काही वीर नारी पण आल्या होत्या, त्यामध्ये 3 वीर नारी होत्या. असा होता छान आणि छोटासा कार्यक्रम. तर प्रियांका गेली होती अकॅडमीमध्ये आणि आम्ही पण आहे ना, म्हणजे माझा नातू आहे, माझ्या गुरुनंदेचा नातू आहे, त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेलो होतो. तर ह्या आहेत मुलीच्या मम्मी. तर सगळ्यांच्याच पाया पडतात, पण त्या वयाने मोठ्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला पण वेगळं वाटत होतं पाया पडून द्यायला. आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांचे जेवण पण झालं होतं. नंतर त्यांनी देवबाप्पांना बोलवलं आणि तारीख पण काढून घेतली होती माझ्या लग्नाची. आणि लवकरच जवळच तारीख आहे, तर सांगू आम्ही तुम्हाला नंतर कधी येते. त्याच्यानंतर आम्ही पण जेवण ते केलं. नंतर निघण्याच्या वेळेस त्यांनी आम्हाला साड्या दिल्या आणि आमच्या वाट्या पण भरल्या. माझ्या शेजारी बसल्या होत्या त्या मुलाच्या मम्मी होत्या आणि आता आम्ही वरती पण चाललो होतो. म्हटलं फोटो पण शूट करू थोडंसं. हे मुलाच्या आत्या आहेत आणि होत्या मुलाची मम्मी. तर ही आमची नात्याने मुलगीच लागतात. त्याच्यानंतर आम्ही मुलीसोबत फोटो पण क्लिक केले. तर पिंक साडीवालीच मुलगी होती. तर आता आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मुळकला राहिलं. मग रस्ता पण खरंच असा डोंगराळ होता ना, गाड्यांना जायला यायला. रस्ता एवढा काही चांगला नव्हता, तिकडे डोंगरावर होता. आणि आज घरी पण कोणी नव्हतं, नाणी एकट्याच होत्या आणि श्रवणी पण श्रवणचे मित्र बोलवलेले होते घरी. मग त्यांचं पण फोन येत होते सारखे सारखे. तर हा गाडी चालवता हा मुलगा होता. त्याच्यानंतर तो सोडवायला आला होता मला घरी. आणि घरी आल्यानंतर आम्ही प्रियांका आणि मी भाजीला पण गेलो होतो. तर भाजी घेऊन आलो आणि श्रवणचा पण मित्र आलेले होते ना, तर त्यांचा प्रोजेक्टचं काम चालू होतं. आणि ते आम्ही बाजारातून जे शेतकऱ्याकडचे चिक्कू असतात तेच घेऊन येतो, कारण बाजारातल्या चिक्कूवर आहे ना कारपेट असतं, तर ते चांगले पण नाही लागत.
यांचं चाललं आहे इथं प्रोजेक्ट आणि शिवान चाललं आहे दिवसभर लुडबुड त्यांच्यात. श्रवणचे 2 मित्र गेले इथं आणि रुद्र एकटाच राहिलेला आहे आता. त्याची पण मम्मी घ्यायला येणार आहे त्याला. काय केलं श्रवण दिवसभर? तर असा होता आमचा डे आउट. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.